उन्हाळ्यामध्ये पण कसं हा जो सोंड आहे ना पूर्ण हिरवगार दिसतोय. पुढे ते तयार आहे, आता जंप करणार आहे. स्लोली जंप करावे, स्लोली. वा चालेल चालेल ते आता. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आम्ही कालपासून आमच्या कोकणातल्या नातेवाईकांना कोकण भ्रमंती चालू केलेलं आहे. काल आम्ही गेलो होतो आमच्या आत्तेकडे कुटरे गावामध्ये. म्हणजे तो कुटरे गाव कसं आहे, आमच्या नदीच्या पलीकडे 2 तालुके डिवाईड करतो. नदीच्या अलीकडे आमचा संगमेश्वर तालुका, नदीच्या पलीकडे चिपळूण तालुका. तर आज आम्ही जाणार आहोत. आज आमचं प्लॅनिंग आहे सकाळी जायचं आमच्या मावशीकडे कोकऱ्यामध्ये, नंतर मग असुर्ड्यामध्ये. चला तर मग दाखवू आमच्या लालपरीचा, परीने केलेला प्रवास. अर्धा 1 तासाचा प्रवास आहे, दाखवू. सकाळ सकाळ आज निघालेलं का, तो ऊन असतं ना त्यामुळे सकाळ सकाळ निघालेलो आहोत. आमचा भाचा युवांश. आमच्या गावातून ना सकाळी जाणारे एसट्या 702 असतात. एक देवरुखला जाणारी असते आणि एक चिपळूणला 7 आणि एक 7:15 म्हणजे पाठोपाठ असतात. 15-20 मिनटाचा फरक असतो. लालपरी हा आहे आमचा कुचांबे गावचा बस स्टॉप. कुचांबे इथून पुढे गेलात ना तर राजिवली, रातांबी, कुडगेरे असे 4-5 गाव आहेत आणि रातांबे वगैरे धरण आहे तिकडे. तिथून आता बस येईल थोड्याच वेळात, टायमिंग तर झाला. हे आमच्या गावचे हनुमान मंदिर, विठ्ठल हनुमान मंदिर. इथे सप्ताह होतो. एक जो सप्ताह असतो ना हनुमान जयंतीनंतर, तो इथे झाला होता. ही आहे आमच्या गावची पतपेढी, शिववैभव पतसंस्था. हे गाडी आली ना, पुण्याला जाणारे पण इथून गाड्या असतात. हे पुण्याला जाणारे दररोज असतात इथून. पण आमची लोक जास्त पुण्याला आहेत ना, तर पुण्याला जाणारी ही गाडी डायरेक्ट पुण्याला असते. ती गाडी येईल किंवा कसं ट्रॅव्हल्स आहे, चांगलेच ट्रॅव्हल्स. डायरेक्ट आमचं गाव तो पुणा. ह्या कोकणातल्या आमचं जे पंचक्रोशीतले जास्त लोक आहेत ना, 80% तरी पुण्याला राहतात. त्याच्यामुळे इथून कसे ट्रॅव्हल्स सुटतात, सकाळी असतात, संध्याकाळी असतात. लोकांना बरं पडतं. गावावरून कसं सर्व घेऊन जातं ना, तांदूळ वगैरे. सकाळी ना आम्ही निघालो होतो STच्या टायमावर लालपरीच्या, पण काय झालं, थोडा आम्हाला 5 मिनिट झाला उशीर. त्याच्यामुळे गाडीत आमची चुकली. तर आता गाडी चुकली, त्याच्यामुळे आता 1 to 1 कुटऱ्यामध्ये. आमच्याकडे असं बाजूचं गाव कुटरे आहे ना, तिथून कसं ते गाड्या वगैरे भेटतात. तर बघूया आता कुठून गाडी भेटते, वडाप वगैरे भेटेल, जे काय भेटेल त्याच्यातून जावं लागेल. कारण एकदा घरातून बाहेर निघाला ना तर परत घरी जायला येतो कंटाळा. युवांश घरी गेले, लहान आहे ना तो, माझी बहीण घरी गेले. मग ते ही आहे कुटऱ्याची तांबडवाडी, कुठे ग्राम पंचायत. हे बघा नदीच्या पाण्याचा आवाज कसा येतोय. वेगळाच साऊंड, मनाला रिलॅक्सेशन. हे पूर्ण कळमी आंब्याचे झाड आहे, भरपूर झाड आहेत हापूस आंब्याचे. लागलेत, काय काय लागलेत, मधले लागलेत झाड. मोठी बाग आहे कुठं, सूर्य साहेबांची बाग आहे. हापूस आंब्याची बागच मोठी, भरपूर कलमाची, भरपूर जुनी आहे बाग. ज्यावेळेस कोण लोकांनी आता 1 to 1 प्रवास चाललेला आहे. गावाकडे अशी गाडी चुकली ना की असंच 1 to 1 जावं लागतं. म्हणून स्वतःची 2 व्हीलर असली तरी कसं जास्त वेळ गाडीचं थांबावं लागत नाही. मारली किक, स्टार्टर मारला की निघालो. आमची अजून 2 व्हीलर आम्ही केलेलं नाही, गावाला घेऊ. हे समोर दिसतंय ना, तो आमचा कुचांबे गावचा डोंगर. अरे गाडी येते साईडला, कुचांबे गावचा डोंगर आहे पूर्ण. हे बघा नदीच्या पलीकडे कुचांबे गाव. अशी छोटी छोटी बांधणं असतात, धरणं असतात चढणीचे मासे पकडण्यासाठी. नदी जवळ आहे ना, त्यामुळे चढणीचे मासे पकडण्यासाठी अशी छोटी छोटी धरणं पकडतात, त्याला पाळणा लावतात. त्याच्यामुळे मासे जंप केल्यानंतर जे जंप वरती जात नाही त्या पाळण्यामध्ये पडतात. तुम्हाला दाखवू कधीतरी चढणीचे मासे.
बघा हे गावचं रोड कसं एकदम शांत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये चालण्याचा आनंदच वेगळा असतो. आता आनंद घ्यावाच लागेल कारण आमची एस टी चुकले. ऊन असलं तरी आनंद घ्यावाच लागला असता. 5 मिनटासाठी 5 मिनटं लेट झालं, त्यामुळे 5 मिनटाची सजा आम्हाला 1 तासावर लागली. चालते, पण आता तिकडे कसं एकदा घरातून बाहेर पडलं ना की परत घरी जायचा बोलत की येतो कंटाळा. शक्यतो सगळे तसेच करत असतील, एकदा घरातून बाहेर पडले की रिटर्न जात नाही. काही होऊ देत, पण ते कुठली गाडी भेटेल ते प्रवास करून कुठल्याही गावी जिथे जायचं आहे, गावाला जाऊ देत, मुंबई पुण्याला कुठेही जाऊ देत, तसे जातात. इकडे पण कशी रस्ते दोन्ही बाजूला कळमांची बाग आहे न, कळमच कमी हे बघा. आता हळूहळू ऊन पडायला लागलं आहे. उन्हाच्या अगोदर आम्हाला पोचायचं आहे. गाडी भेटलं तर पोचू, नाहीतर मग काय बघूया. हे बघा इथे नवीन काजूंची लागवड, हायब्रिड काजूंची. वेंगुर्ला वगैरे, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 5 वगैरे असतील. अशा वेंगुर्लाचे नंबर असतात त्यांच्या बीच्या साईजनुसार असतात वेंगुर्ला काजूंचे. काहीतरी पंप मोटरसाठी काहीतरी केलं असेल. आलेत भरपूर. उन्हाळ्यामध्ये पण कसं हा जो सोंड आहे ना पूर्ण हिरवगार दिसतोय. एवढ्या हे बघा, कारण हे हिरवगार याच्यामुळे आहे, हे डॅमचं जे पाणी आहे ना कॅनलने सोडलेलं, तर ह्या सोंड्यामध्ये येतं. त्याच्यामुळे हा जो जिकडे हा जेवढा एरिया दिसतोय बघा पूर्ण हिरवगार आहे. ते पाणी पाझरतं ना इकडे येतं, म्हणजे येतं पाणी इकडे. काय घेतलं असेल त्या लोकांनी विकत वगैरे. थंडावा आहे. हे समोर दिसतं ते कुठलं गावचं एक मंदिर आहे. आजूबाजूला चाफ्याची झाड आहेत. पालखी आल्यानंतर ह्या फुलांना भेटतो पहिला मान, चाफ्याच्या फुलांना. कारण त्यावेळेस का माहिती नाही पहिला मान का ते, बहुतेक त्यावेळेस फुलं वगैरे भेटायची नाही, जे काय असेल कारण. पण सध्या तर त्यांचा फुलं, चाफ्याची फुलं शोधतातच. मुंबई पुण्यावरनं तुम्ही कितीही फुलं घेऊन या पालखीसाठी, पण चाफ्याची फुलं शोधतात. एक मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. एरिया बघा किती शांत आहे. ते आजूबाजूला झाडं आहेत ना. पहिले असे सगळ्या मंदिराच्या बाजूला रहाट असायची, म्हणजे भरपूर झाडं असायची. पण आता कसं मंदिरं मोठी मोठी बांधतात ना, त्यामुळे आजूबाजूच्या झाडांची हे करावं लागतं, तोड करावी लागते. हे समोरचं कुठलं गुलमोहरचं झाड आहे का ते येलोवालं? हां, झाडांना फुलं आलेत. कुठलं झाड माहिती नाही, येलो बघा दिसते ते. तुम्ही सांगा कोणतं झाड असेल ते. बहुतेक गुलमोहरच असेल. चला बघा, हे हा एरिया सगळा हिरवागार आहे. ते पाणी येतं बहुतेक तिकडे, पाणी घेत असतील ते लोक. येतं म्हणजे घेत असतील. थंडावा तेवढा, जमिनीला पण थंडावा. ही पाकाडी बांधली नव्हती, चांगलं आहे. पहिल्याच्या वाडीतून पाकाड्या असायच्या. पाकाडीचं गेला तर रस्ते झाले. पण पायवाट, पाकाडी म्हणजे एक पायवाट. जी जांबा दगड असतो ना त्याला फाडी बोलतात, त्याची पायवाट. ही जिल्हा परिषद केंद्रीय शाळा प्राथमिक शाळा कुट्टे नंबर 1. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुट्टे नंबर 1. कोलारी शाळा आहे. हे दिसते ना, हे कुट्रे गावचं सुकाई देवी मंदिर आहे. इथे एक जत्रा असते मोठी, रात्रीची जत्रा असते. पालखी नाचवणे एक जत्रा होते. ते बघा म्हणून ते रात्रीची जत्रा असते. कुट्रे गावचं सुकाई देवीचं मंदिर आहे. नमो नमो कर. पाण्याचे टांकी पाईपापासून बनवलेले. एक दमला चालून हे तारेचे कुंपण केलेलं आहे. झाडं वगैरे लावणार असते. ही आहे कुट्रे गावची जांभळी नदी. बघा मोठे, ही वरनं तलावडे वगैरे तिकडून येते. मोठी आहे, सगळं झाडवड झाले. नदीचं पात्र मोठं आहे.
जर्सी गाई दिसतात वाटतं. ही पाडे गाय होती. आहे कुटरे गावचा बस स्टॉप. एक छोटीशी उन्हामध्ये, उन्हापासून विश्रांती घेण्यासाठी चांगलं बनवलं. आंब्याच्या झाडाखाली सावळीमध्ये हवेकणी बसले. चालून दमलेलं ना आम्ही एवढं. गोरं पण थांबले. कशाने आज रोड जातो ना, ग्रामपंचायत कुटरे वरची पेठ. आता रोड वरच्या पेठ जातो. ब्रिज आहे जांभळी नदीवर, कुटरे गावच्या जांभळी नदीवर ब्रिज. गाड्या वगैरे ह्या तिथून जातात. ही बघा नदी. तर उन्हाळ्यामधून ओसा हे पडले, म्हणजे कसं पाणी आटलं नदीचं. तर ढोवामधून हे जे पाणी साचलेलं दिसते ना, त्याला ढोव बोलतात. या काहीतरी ढोवाचं नाव असेल असं. प्रत्येक ढोवाला नावं दिलेली असतात. बघा ही नदी कशी उन्हाळ्यामध्ये हे झाले, पाणी आटले त्याचं ना, तो पावसाळ्यामध्ये भरून वाहतं. कधी कधी ह्या पुलाला पण ते पाणी लागतं, एवढं पाऊस जास्त लागल्यानंतर. या साईडला नदीमध्ये शेरणी बिरणी तुटलं, झाडवं. हा ब्रिज झेंडा लागलाय. हा कुटरे गावचा बस स्टॉप. आमची आता गाडी चुकली ना कुचांबे गावातून, म्हणून आम्ही त्या कुटरे गावचा. बाजूला आमचे गाव आहे ना कुटरे, सगळी चिपळूण तालुक्यामध्ये पडतो, त्याच्यामध्ये आलं. पार्टीन बसून आराम करतात, मोबाईल बघतात. ही आहे कुटरे गावची छोटीशी बाजारपेठ. हा जो सरळ रस्ता जातो ना, तो भैरवगड. तळवडे गोवल मार्गीवरती भैरवगड. इथे गड आहे शिवाजी महाराजांचा, भैरवगड तो जातो. छत्रपती शिवाजी महाराज की शिवजयंती होती ना, त्यावेळेस लावलेला होता बॅनर. ही बाजारपेठ आहे. इथून फाटे बुडतात. हा जो खाली रस्ता जातो तो खालची पेठमध्ये, वरती तलवडे वगैरे. आणि इकडे जातो तो वरची पेठ. इकडे पेठ होत्या पहिल्या, वरची पेठ खालची पेठ. सगळं जाणार भैरवगडावर. भैरवगडावर ते आपलं गुढीपाडवा आहे ना, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मोठी जत्रा असते. सगळी लोक आम्ही जातो कोकणातले, 25-25 जी लोक आहेत ना, भैरवगडावर जातात. गडावर चढण्याची मजाच वेगळी असते. पूर्ण चढणं असतं, ते जंगलातून वाट आहे. प्रवास चालू झाला आहे. असोड्यामध्ये मामाकडे जायचं. तालपरी 55. आमच्या गावाकडच्या मजाला कोकणात रस्त्याचे काम करायला, फॅसिलिटी वगैरे मध्ये काम चालू आहेत ना, त्यासाठी नमाने आलेत बाहेरच्या गावची लोक. छोटे छोटे हे बनवून राहतात. रस्त्याची कामं चालू आहेत ना, रस्ते वगैरे. एगाव फाटा, एगाव पूल. तेव्हा कसे आधुनिक पद्धतीने बिल्डिंग बांधली. एगाव ग्रामपंचायत एगाव.
सध्या आम्ही उतरलेलो आहोत आंबतखोलला. तिथून आमचं मामाचं गाव जवळ असोड्या आंबतखोलच्या बाउंड्रीमध्ये. या हायस्कूलमध्ये कोणाकोणाचे 10वीला बोर्ड होते, एक्झाम सेंटर होते, कमेंट्स करून सांगा. हे आहे वसंत शंकर देसाई माध्यमिक उच्च माध्यमिक असोडे आंबतखोल हायस्कूल. माझे तर 10वीचे बोर्ड इथेच होते. ही आहे आमच्या मामाकडच्या गावची नदी. हे बघा, या नदीला पण पाणी वाहतं असतं, कारण या नदीच्या वरती पण डॅम आहे ना, धरण आहे, त्याच्यामुळे पाणी वाहतं असतं. बरोबर, मासे पकडायला येतात लोक. इकडे कसं नदीला पाणी वाहतं असतं ना, त्याच्यामुळे लोकांनी बघा तिथं समोर दिसतं ना, येले दिसतात ना, ती गोंड्याचे फुलं आहेत, त्यांची शेती केलेली आहेत. हे समोर दिसतं का तुम्हाला, येलेलो थोडं लांब आहे उभा मी, ती गोंड्यांची शेती, मारीगोल्ड. बघा, आम्ही मामाच्या घरी पोचलेलो आहोत. ही समोर दिसतं आमच्या मामाची वाडी, कापडेवाडी, आणि समोर आमच्या मामाचं घर. हे बघा, हे आमच्या मामाचं घर, आमचे मामाचे घर असोडामध्ये. आवे काय करते तिथे उभा आहे. इथे समोर गणपती वगैरे बसतो. इथे आमचे आजी आजोबा आई बाबा बसलेले असायचे, बीच पारले ते तर 2-4 महिने झाले. ते हे आमच्या मामाचा रूम. प्रत्येकाचे सगळ्यांचे कुटुंब आहेत ना, तर प्रत्येकाचे रूम आहेत वेगळे. 4 कुटुंब आहेत, 5 कुटुंब. आमच्या आई बाबा, आई येतात, आईचे आई बाबा, मामाने. आता आम्ही आलो आहोत मामाच्या गावी नदीवर आंघोळीला. आवेगला नदीवर आंघोळी करायची होती ना, आमच्या गावात पण नदी आहे. मग चला आता वेळ आहे तर आवेगला घेऊन नदीवर जाऊया आंघोळीला. दुपारी कसं ऊन जास्त असतं ना, जरा गरमी होते, तर थोडं थंडावा. बघा, आवेग आले आंघोळीला, साबण घेतला नाही. आणि टॉवेल कुठे आहेस रे? घे टॉवेल घे. आता आवेग ह्याच्या नदीच्या पाण्यामध्ये डुबकी मारणार आहे. ओके, तयार आहे. आता जंप करणार आहे. स्लोली जंप कर आवेग, स्लोली. वा, चालेल. ते आता तिकडे मोठं पाणी आहे. मी जेव्हा लहान होतो ना, मामाकडे यायचं ना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा असंमध्ये, तर दिवसातून 2-3 वेळा नदीवर जायचं आंघोळीला. बरं वाटायचं. असं पाणी पण एवढं जास्त नसतं. आता तर उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी आहे, त्याच्यामुळे आहे. असं मी पण यायचं आंघोळीला. बसतो मी दिवसातून 2-3 वेळा यायचो नदीवर. चला आता आवेगची आंघोळी चालू आहे. अरे नाही, उन्हाळ्यामध्ये पण वाहतं पाणी. आवेग पोहत आहे छोट्याशा पाण्यामध्ये.